चोरट्यांचा मोर्चा आता मंदिरावर. महाकवे तालुका कागळ येथे गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या घरफोडीच्या घटनांनंतर आता चोरट्यांनी थेट हनुमान मंदिराला लक्ष्य केले आहे. मंदिरातील हनुमान मूर्तीच्या डोक्यावरील 1 किलो चांदीचा मुकुट आणि 3.5 किलो वजनाची पितळी गदा चोरट्यांनी लंपास केली. श्रावण शनिवार निमित्त रात्री 10 वाजेपर्यंत मंदिरात भजन सुरू होते. त्यानंतर मंदिर बंद करण्यात आले. रविवारी सकाळी पुजारी पूजेसाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनी पाहणी केली असून पोलीस निरीक्षक रमेश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दरम्यान चोरीच्या 2 दिवसांपूर्वी 4 संशयित रात्रीच्या वेळी सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती आहे. तसेच रात्री 2 ते 3:45 या वेळेत वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही बंद होते. त्यामुळे सीसीटीव्ही बंद राहण्याची माहिती असलेल्या व्यक्तींकडूनच चोरी झाल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. गावात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी रात्रीची